साहेबांना आम्ही सांगितलं की आता आम्ही आलेलो आहोत तुमच्याकडे, तर इमिजिएटली त्याच्यावरती काय ऍक्शन होते का? आणि हे जे अधिकारी अशा प्रकारे जे काम करतायत, झाडांची कत्तल करतात बिल्डरांसाठी, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. मग त्याचं झाड तुटलं किंवा झाड कोणी तोडलं, आम्ही तुमच्याकडे कंप्लेंट घेऊन आलोय, तुमचं म्हणणं लेटर झाल्यानंतरच आम्ही कारवाई करणार. मग जर ते झाड तुटलं तर त्याची जिम्मेदारी कोणाची असणार? आणि ते लेटर टाकल्यानंतर आताची परिस्थिती अशी आहे की ते झाड जे आहे ते कापून टाकण्यात आलेलं आहे. तर आता आपण ऑफिसरला विचारणार आहोत, आता झाड कापलेलं आहे, आता त्याच्यावरती तुमचं म्हणणं काय आहे ते आपण विचारूया. आता तुम्ही सांगा, ते झाड तोडण्यात आलंय, तुम्हाला काल आम्ही प्रश्न विचारलेला. हे अशा प्रकारे म्हणजे बिल्डरांचे दस्तक झाले का बीएमसी? नमस्कार, आपण आता आलेलो आहोत बीएमसी पी दक्षिण विभाग, गार्डन डिपार्टमेंट. आपल्याबरोबर प्रदीप जाधव सर आहेत. प्रदीप जाधव सरांना आता आम्ही थोड्या वेळापूर्वीच एक फोटो दाखवला. त्या फोटोमध्ये जवाहरनगर, कोरेगाव जवाहरनगर रोड नंबर 15 वरती बिल्डिंगचं काम चालू आहे, बिल्डिंग तोडायचं काम चालू आहे. पण त्या ठिकाणी ते झाड जे आहे, जास्त मोठं झाड नाही आहे, पण ते झाड खेचून त्याला तोडायचा प्रयत्न झाला आहे, त्याला रशी बांधून. त्याच्या आधी त्याला पाठीमागच्या साईडने थोडा छाटायचा प्रयत्न केला गेला, पण ते तुटलं नाही, म्हणून ते बाहेरच्या साईडनी पत्र्याच्या इथून खेचायचा प्रयत्न केला आणि ते खाली पाडलेलं आहे झाड. ते झाड एकदम रस्त्यावरती आलेलं आहे. साहेबांना आम्ही सांगितलं की आता आम्ही आलेलो आहोत तुमच्याकडे, तर इमिजिएटली त्याच्यावरती काय ॲक्शन होते का? तर साहेबांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला लेटर द्या, लेटर डिस्पॅच करा. लेटर डिस्पॅच केल्यानंतर 2-3 दिवसांनी आमच्याकडे त्याचा रिप्लायसाठी आमच्याकडे येईल. मग ते आल्यानंतर मग आम्ही तिकडे जाऊन पाहणी करणार आणि पाहणी केल्यानंतर तुम्हाला काय त्याच्याबद्दल आहे ती माहिती देऊ, असं साहेबांचं म्हणणं आहे. पण साहेबांना आमचा हाच प्रश्न आहे साहेब, की 3-4 दिवस पाहणी करणार, ते झाड ऑलरेडी झोपून टाकलेलं आहे रस्त्यावरती झोपलेलं आहे. साहजिकच ते कटिंग करायचा प्रयत्न करणार, काय ना काहीतरी कारण दाखवून, कारण गाड्या यायला जायला त्रास होणार आहे. मग त्याचं झाड तुटलं किंवा झाड कोणी तोडलं, आम्ही तुमच्याकडे कंप्लेंट घेऊन आलोय, तुमचं म्हणणं लेटर झाल्यानंतरच आम्ही कारवाई करणार. मग जर ते झाड तुटलं तर त्याची जिम्मेदारी कोणाची असणार आहे, त्याचं फक्त मला सांगा. ते तुमचं मान्य आहे मला. ते उद्या जर झाड कोणी तोडलं, रस्त्यावरती म्हणून कोणी तोडलं, त्याची जिम्मेदारी कोण घेणार? तुम्ही घेणार की आणि कोणावरती टाकणार? साहेबांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही ऍप्लिकेशन सबमिट करा, मी उद्या बघून घेतो. हे प्रदीप जाधव सर आहेत, यांच्याकडे ऐकून घ्या ना. यांच्याकडे आपण आलेलो हे लेटर त्यांनीच सांगितलं की तुम्ही आम्हाला डिस्पॅच करा. आम्ही त्यांना लेटर डिस्पॅच केलेलं आहे आणि त्यांना सांगितलं, त्यांना हा पण प्रश्न आपण काल विचारलेला की लेटर डिस्पॅच करायच्या आधी जर कोणी झाड तोडलं तर काय करणार. त्यावेळेला ते उत्तर देत नव्हते. पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की ते झाड तोडून टाकण्यात आलेलं आहे, खाली पाडलेलं आधी ते तोडून टाकण्यात आलंय. आता ह्यांच्याशी बोलूया. आता तुम्ही सांगा, ते झाड तोडण्यात आलंय, तुम्हाला काल आम्ही प्रश्न विचारलेला. तुम्ही सहाय्यक आयुक्त पी साऊथ मधून घ्या, नाही बघा, संबंधित मी काय बोलतो, संबंधित अधिकारी तुम्ही आहात ना. प्रश्न तुम्हाला मी विचारलेला साहेब, मी याच्यावर काही कमेंट करू शकणार. तुम्हाला जी माहिती घ्यायची रेकॉर्डिंग, तुम्ही सरांची पहिली परवानगी घेऊन या. सहाय्यक आयुक्त पी साऊथ त्यांनी दिल्यावरती तुम्ही जे आहे त्यांच्याशी नाही त्यांच्याशी परवानगी घेईन. पण आता ते झाड तोडले त्याच्याबद्दल तुम्ही काय बोला? सरांची परवानगी घेऊन या तुम्ही. काल तुम्हाला मी सांगितलेलं ना साहेब, झाड तोडणार आहे, परमिशन घेऊन या सरांची. ओके, 10 काय परमिशन घ्यायची सरांची? काय परमिशन घ्यायची ते तरी सांगा. रेकॉर्डिंग करायला परवानगी असं काय GR आहे का? तुम्ही मला सांगा GR, मग मी रेकॉर्डिंग थांबवतो. काय GR आहे सांगा मला. सिक्युरिटी स्टाफला बोलवा, हरकत नाही. पण काय GR आहे मला सांगा की सरकारी जे आहेत BMC वगैरे, त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग तुमच्या ऑफिसरशी बोलताना करू शकता. तुमच्याकडे काय GR आहे सांगा. परमिशन वगैरे लागत नाही ह्या ठिकाणी. आपल्याला परमिशन, आपण तुमच्याशी बोलू शकतो, ते रेकॉर्डिंग करू शकतो. तुम्ही मला फक्त उत्तर द्या ना. झाड कापला, आता तुम्ही काय करणार त्याच्यावरती कारवाई? बघितलं. आता हे अशा प्रकारे म्हणजे बिल्डरांचे दस्तक झाले का BMC, असं आपल्याला वाटते. कारण बिल्डरचं तिकडे काम चालू आहे, डिमोनेशनचं बिल्डिंगचं काम चालू आहे. त्या ठिकाणी झाड मध्ये येत होतं, ते झाड पाडण्यात आलं आणि ते तोडण्यात आलं. पण गार्डन डिपार्टमेंट जे आहे ते ऑफिसर, त्यांचं म्हणणं आहे की कायच नाही, आम्ही काय करू शकत नाही, त्याच्यावरती तुम्ही सरांशी बोला, सरांशी त्या विषयावरती बोला, असं त्यांचं म्हणणं आहे. तर अशा प्रकारचा कारभार BMC कडून होतोय.
ह्याच्यावरती तुमचं मत काय ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बीएमसी कमिशनरपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. आणि हे जे अधिकारी अशा प्रकारे जे काम करतायत, झाडांची कत्तल करतात बिल्डरांसाठी, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. हा विषय आम्ही तुमच्यासमोर मांडला. या विषयावर तुमचं मत काय आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.